एक जरी बाजू असली तर बाजूच आहे। विकास तर दाखवावाच लागेल, जनतेला विकास तर माहीत व्हावा लागेल, विकास काय झाला हेही लोकांनी बघावं लागेल आणि तोच विकास आम्ही दाखवतोय। तुम्ही केलेला विकास दाखवतोय, तुम्ही न केलेला विकास दाखवतोय, तुमचे कागदोपत्री झालेले आकडे दाखवतोय, कोटी कोटीचे निधी दाखवतोय। ती रेणापूर नगरपंचायतीमध्ये या वॉकिंग ट्रॅकमध्ये आहे। सकाळचे आता तुम्हाला सांगितले किती वाजलेत मी इथं आहे आणि याच वॉकिंग ट्रॅकवरती मी आहे। मंडळी, जन्मंतकचा हा विशेष कार्यक्रम आहे, चर्चा तर होणारच तीही फिक्स। आणि याच कार्यक्रमाअंतर्गत आपण रेणापूरमधला वॉकिंग ट्रॅक, सिंथेटिक काहीतरी वॉकिंग ट्रॅक आहे, वाटिका ह्याचं नाव आहे, यान वाटिकेमध्ये मी आहे। कॅमेरामॅनला विनंती करतो की मी सध्या ज्या ठिकाणी उभा टाकलो आहे ते ठिकाण एक बार दाखवा। हे रेणापूर नगरपंचायतीचा विकास आपल्याला बघायचा आहे, किती मोठा विकास आहे हा। अमृत वाटिका व सिंथेटिक वॉकिंग ट्रॅक याची स्थापना आहे दिनांक 13/7/2016। आता 16ला हा स्थापन झालेला आहे। हा सगळा जो पराक्रम आहे तो रेणापूर नगरपंचायतीचा आहे। रेणापूर नगरपंचायत ही लातूर जिल्ह्यातली आहे आणि रेणापूर तालुका आहे, याच तालुक्यामध्ये आहे। आता बघा, आपण आतमध्ये वॉकिंग ट्रॅकमध्ये किती लोक, आता सकाळचे हे 6:30 वाजलेत आणि 6:30 वाजता मी या वॉकिंग ट्रॅकवरती आहे। मला अशी अपेक्षा होती की या वॉकिंग ट्रॅकवरती लोक वॉकिंग करत असतील, काही वृद्ध असतील, काही तरुण असतील, वॉकिंग करत असतील, त्यासाठी मी इथं आलो होतो। पण इथली परिस्थिती मात्र वेगळी आहे। मंडळी, हा गेट बघा, हा गेट बघा रोवला गेला आहे। याचा अर्थ हा गेट कधी फक्त कागदोपत्री झाला किंवा लावला तसा उघडलाच नाही, अशी ही परिस्थिती आहे। आम्ही म्हणत नाही तर गेट मी तुम्हाला सांगत असेल। आत्ता मी जे आहे ते वॉकिंग ट्रॅकमध्ये आहे आणि याच वॉकिंग ट्रॅकमध्ये आपण सध्या हे कव्हरेज करतो आहे। जर तुम्ही इकडे बघितलं असेल तर हा अशा पद्धतीचा वॉकिंग ट्रॅक आहे, दाखवा दे। वॉकिंग ट्रॅक आहे, यावरती तुम्हाला किती माणसं दिसत आहेत बघा, हे बघितलं का? हे सगळा हा वॉकिंग ट्रॅक आहे, झाडं लावलेत आणि खालची परिस्थिती जर तुम्हाला बघायची म्हणली तर विचार न केलेलाच बरा आहे। कारण या वॉकिंग ट्रॅकवरती वृद्ध नाहीत, तरुण नाहीत आणि इथले संबंधित रेणापूरकरवासीही नाहीत। सगळ्यांना आशा होती की वॉकिंग ट्रॅक झाला आहे, या वॉकिंग ट्रॅकवरती विकास होणं गरजेचं होतं, निधी लाखो रुपयांचे आणायचे, निधीची अशा पद्धतीची विल्हेवाट लावायची आणि विकास झाला असं म्हणायचं आणि याच विकासामधून राजकारण करायचं। राजकारण करत असताना तुम्ही विकास करा, विकासांचे कामं करा आणि त्याच विकासांच्या कामावरती तुम्ही मतं मागा, जनतेसमोर जावा। मात्र सध्या जिल्ह्याभरामध्ये सार्वत्रिक निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत। ही छोटीशी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ती रेणापूर नगरपंचायत आहे आणि याच नगरपंचायतीअंतर्गत आपण हे सगळा पराक्रम म्हणजे रेणापूर नगरपंचायतीचा इथल्या लोकप्रतिनिधीने केलेल्या विकासाचा मोगावा घेतो आहे। इथल्या विकासानं लोकप्रतिनिधीने केलेला आम्ही विकास तुम्हाला दाखवतो आहे। आता आम्हाला इथून चालणं देखील फार मुश्किल आहे। हा वॉकिंग ट्रॅक जर बघितला तर आता हे जर आमच्याकडे मराठीत म्हणतात बघा, हगंदरी झाली, हगंदरी, पानंद झाल्या पानंद, अशी परिस्थिती इथल्या या वॉकिंग ट्रॅकची आहे। आम्हाला इथं चालायला मुश्किल आहे, तरी आम्ही आता कव्हरेज करायचं म्हणलं तर वॉकिंग ट्रॅक बघायचं म्हणलं तर आम्हाला वॉकिंग ट्रॅकवरती येणं अपेक्षित होतं आणि त्याच वॉकिंग ट्रॅकवरती आहे। हा रेणापूर नगरपंचायतीचा वॉकिंग ट्रॅक आहे, 2016मध्ये स्थापन झाला होता। या संदर्भामध्ये आता जनता विचारते, जनतेला प्रश्न पडला आहे, कागदोपत्री वॉकिंग ट्रॅक, कागदोपत्री रेणाघाट, कागदोपत्री त्या जलजीवनच्या योजना, मग विकास झाला आहे कुणाचा, विकास कुठं झाला आहे, विकास कधी झाला आहे आणि ह्या संदर्भामध्ये आपण रिपोर्टिंग करतो आहे। आता हे बघा, हे किती गवत वाढलं आहे। हा वॉकिंग ट्रॅक कसा म्हणायचा, कारण वॉकिंग ट्रॅकच्या त्या रस्त्यावरती चालता तर येत नाही आहे, कारण एवढी त्या काही प्राण्यांची विष्ठा तिथं साचली आहे, पावलापावलावरती विष्ठा आहे त्या प्राण्यांची आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण फिरतो आहे। झाडं लावलेत पण वॉकिंग ट्रॅकची परिस्थिती ही रिॲलिटी आहे। आता बरेच जण आमचे प्रेक्षक म्हणत आहेत की तुम्ही एकच बाजू दाखवत आहे, पण ही बाजूच आहे ना, एक जरी बाजू असली तर बाजूच आहे। विकास तर दाखवावाच लागेल, जनतेला विकास तर माहीत व्हावा लागेल, विकास काय झाला हेही लोकांनी बघावं लागेल आणि तोच विकास आम्ही दाखवतो आहे। तुम्ही केलेला विकास दाखवतो आहे, तुम्ही न केलेला विकास दाखवतो आहे, तुमचे कागदोपत्री झालेले आकडे दाखवतो आहे, कोटी कोटीचे निधी दाखवतो आहे,
ती रेणापूर नगरपंचायतीमध्ये या वॉकिंग ट्रॅकमध्ये आहे. सकाळचे आता तुम्हाला सांगितले किती वाजलेत मी इथं आहे आणि याच वॉकिंग ट्रॅकवरती मी आहे. मंडळी, जन्मंतकचा हा विशेष कार्यक्रम आहे. चर्चा तर होणारच, तीही फिक्स. आणि याच कार्यक्रमाअंतर्गत आपण रेणापूरमधला वॉकिंग ट्रॅक, सिंथेटिक काहीतरी वॉकिंग ट्रॅक आहे, वाटिका ह्याचं नाव आहे. यान वाटिकेमध्ये मी आहे. झाडं लावलेत, पण वॉकिंग ट्रॅकची दुरावस्था तुम्ही बघताय. गेटच नाही, पण गेटला लागला आहे, पण तो 100 वर्षापासून रोवला गेला अशी परिस्थिती आहे. ही वॉकिंग ट्रॅकचा छोटासा रस्ता आहे. माझ्या मते हे अर्धा एकर बी जवळपास ही जागा नसावी. यामध्ये वॉकिंग ट्रॅक बनवला आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही छोटा का बनवला आहे, पण चांगला बनवावा अशी अपेक्षा आम्हाला होती. इथं लोकांनी फेरफटका मारावा अशी अपेक्षा होती. इकडंच बाजूला जर चिपकून पाहिलं तर रेणा नदी आहे आणि याच रेणा नदीच्या बाजूला हा वॉकिंग ट्रॅक रेणापूर नगरपंचायती अंतर्गत बनवला होता. आणि याच रेणापूर नगरपंचायतीमध्ये आपण वॉकिंग ट्रॅकची परिस्थिती पाहतो आहे. हे बघा, वॉकिंग ट्रॅकचा हा रियालिटी बघा. काय टाकलं ह्याच्यावरती, हे बेड आतरला आहे. कधी आतरला आहे, कारण चलून एक कुजून गेले हो. म्हणजे भयानक परिस्थिती या वॉकिंग ट्रॅकची आपण दाखवतो आहे. याच्यावरती लोक तर कधी चाललेच नाहीत काय असं मला वाटतं आहे. फक्त देखावा केला आहे, फक्त मॉडेल उभा केलं आहे. ते मॉडेल तुम्ही बघताय. हे असा रेणापूरचा वॉकिंग ट्रॅक आहे. आणि याच वॉकिंग ट्रॅकवरती आपण सध्या, बाबा इथं लोक येतात का पळायला? लोक येतात का पळायला इथं ह्या वॉकिंग ट्रॅकवरती येतात? आता आपण काही जणांना बोलायची परिस्थितीमध्ये नसतात येत, कारण हे कारण हे कंडिशनच अशी आहे. इथं लोक वॉकिंग ट्रॅकवरती येत नाहीत. तर इथं लोक त्यांच्या सकाळच्या विधी उरकण्यासाठी येतात. आता आम्ही ते तिथला एक विधी दाखवला असता तुम्हाला सकाळचा, पण ते आम्हाला ते शोभला नाही, त्यामुळं आम्ही दाखवत नाही. मात्र वॉकिंग ट्रॅकची परिस्थिती, रेणापूर नगरपंचायतीचा विकास आणि रेणापूरनं केलेला हा छानसा विकास आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. मोठा विकास दाखवतो आहे. आणि हीच विकासामधून आपण अजून आणि अशाच रेणापूरच्या वेगवेगळ्या घडामोडी पाहत राहणार आहोत. रेणापूरचा विकास आम्ही तुम्हाला दाखवत राहणार आहोत. आणि तेही चर्चा तर होणार, तेही फिक्स जन्मंतकचा ह्या विशेष कार्यक्रमामध्ये. बघूयात पुढे.